नमस्कार मित्रांनो. सध्या आपण लोक AIच्या जमान्यामध्ये आहोत, बरोबर? आपण सध्या रील्स म्हणजेच यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या अनेक ठिकाणी सतत सक्रिय असतो. त्यात सध्या सगळ्यांनी बघितलं असेल तर वेगवेगळे ॲप्लिकेशन जे आहेत, जे ज्योतिषशास्त्राच्या संबंधातले आहेत, त्यामध्ये AIचा उल्लेख केला जातो. परंतु स्पष्टपणे सांगायचं झालं तर AIचा वापर करताना देखील AI पहिल्यांदा हे सांगतं की तुम्ही जी माहिती विचारत आहात ती राशीनुसार फक्त मनोरंजनासाठी आहे. आपण प्रत्यक्ष तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला त्या संदर्भात घ्यावा. म्हणजेच प्रत्येक वेळेस AI जी माहिती तुम्हाला पुरवतंय ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात ती तितकीशी खरी असेलच असं नाही. ते वेगवेगळ्या ठिकाणावरून माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग की वेगवेगळे जे ज्योतिषशास्त्राचे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यावरती जे ज्योतिषी सक्रिय आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने सध्या प्रलोभनं तयार करत आहेत. म्हणजेच तुम्ही खूप जास्त अडचणीत आहात तर हे रत्न वापरा. अंकशास्त्राप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर चुकीचा आहे, तुमच्या नावामध्ये अल्फाबेटचा जर विचार केला तर असं अल्फाबेट असणं आवश्यक आहे किंवा ते वाढवणं गरजेचं आहे किंवा ते कमी करणं गरजेचं आहे. असं केलं तर तुमचा भाग्योदय लवकर होईल, तुमच्या समस्या दूर होतील. 7 घोडे असलेली फ्रेम घरामध्ये लावा, अमक्या रंगाचं ब्रेसलेट वापरा, अमक्या ग्रहाचा ब्रेसलेट वापरा किंवा वेगवेगळ्या खड्यांचं प्रलोभन दिलं जातं आहे. तर आपण लोक अडचणीत आहोत मान्य आहे, कर्ज वाढलेलं असेल तेही मान्य आहे, समस्या सुटत नसतील तेही मान्य आहे, परंतु अशा प्रकारे कोणत्याही वस्तू ज्योतिषशास्त्रामध्ये ग्राह्य नाहीत किंवा ते तुमचं भाग्य लगेच बदलणार नाही. ज्योतिषाचं मुख्य काम आहे की ते तुमचं भाग्य आणि तुमचं कर्म यांचा बॅलन्स तयार करतं आणि त्यासाठी ज्या अडचणी तयार होत आहेत किंवा ज्या चुका होत आहेत त्या सुधारवण्याचे मार्ग आपल्याला सांगतात. आणि मग जेव्हा आपण त्याचा अवलंब करतो तेव्हा त्या घटना आपल्याकडे सकारात्मक घडतात. पण ते एका दिवसात, एका रात्रीत, एका तासात घडत नाहीत. तसेच जसं डॉक्टरने दिलेली गोळी प्रत्येक रुग्णासाठी योग्य असेलच असं नाही. म्हणून आपण डॉक्टरकडे जातो, वैद्यकीय सल्ला घेतो आणि मग डॉक्टर एकाच आजारासाठी परंतु वेगवेगळ्या रुग्णांना वेगवेगळ्या गोळ्या देतात. तसंच ज्योतिषी देखील एकाच समस्या असल्या तरी देखील तुमच्या पत्रिकेचा अभ्यास करून तुम्हाला वेगवेगळे उपाय सुचवतो. त्यामुळे अशा प्रकारे कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने विकल्या जाणाऱ्या वस्तूंवरती पैसे खर्च करू नका, आपलं नुकसान करून घेऊ नका. त्याऐवजी एका योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि आपल्या अडचणी सोडवा. धन्यवाद.